मी आज प्रामुख्याने दोन मुद्दे मांडणार आहे. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की बरेच पॅरेंट जे असतात 10वी नंतर पॉलिटेक्निकला मुलाला घालावं का असं विचारतात. आता ते घालावं का नाही, घातल्यानंतर काय होतंय, नाही घातलं तर काय, हे फक्त मी सांगतो. निर्णय हा तुम्हीच करायचा आहे. त्याच्यात चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, वाईट कुठल्या आहेत, तेवढं फक्त मी सांगतो. वाईट नाहीच, पण ते तुम्हाला सूट होतात का नाही ते महत्वाचं. तर 10वी नंतर पॉलिटेक्निकला जनरली कोणते मुलं जातात, तर ज्यांना 11वी 12वी ते एंट्रन्सचं झंझट नको आहे. इकडे जे द्या, CET द्या, नीट द्या, ह्याच्यात मग नंबर नाही लागला तर काय होईल, ही जी भीती ज्यांच्यामध्ये असते ते मुलं पॉलिटेक्निकचा मार्ग निवडतात. एक. दुसरं आणखीन कोण निवडतात, ग्रामीण भागातले विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे, ज्यांना इकडचा खर्च परवडत नाही 11वी 12वीचा, तर ते एक पॅरेंट साधारणतः पॉलिटेक्निकचा मार्ग निवडतात. आणि तिसरा एक वर्ग असा असतो की बा मुलं सर्वसाधारण आहेत आणि मग समजा त्याला इकडं 11वी 12वी घातलं तर कॉम्पिटिशनमध्ये टिकला नाही, मग डिप्लोमा करून आपण पाठवावं, हा एक वर्ग असतो. आणि चौथा वर्ग असा आहे त्यातला की त्याला ते डिप्लोमा करून पटकन 3 वर्षात कुठेतरी छोटा मोठा जॉब करायचा आहे, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. कारण तेवढं शिकण्याची त्याची एकतर कंडिशन नाही, तेवढ्या वेळ त्यानं वेट करू शकणार नाही. असे सगळे विद्यार्थी जे आहेत ते पॉलिटिक्सचा मार्ग निवडतात. मग जर आपण ह्याच्यापैकी कुठं बसत असलो तर मग पॉलिटिक्सचा जो पर्याय आहे, तो निवडायला काहीच हरकत नाही. पण पॉलिटेक्निक केल्यानंतर पुन्हा आपल्याला बी करायचंच आहे. आणि जवळपास मी माझा एक जरा अंदाज बघितला, अनुभव, तर 80-90% मुलं परत डिप्लोमा नंतर BE ला जातातच. तिथे एक अडचण काय होते की त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. पण डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन जेव्हा ते घेतात तर त्याला खूप लिमिटेड जागा असतात. कारण फर्स्ट इयरमधून जे मुलं ड्रॉप आउट झालेत त्यांचे जेवढे सीट आहेत साधारणतः त्याच्याच कमी जास्त प्रमाणात सीट त्याला सेकंड इयरला मिळतात. मग चॉईसेस खूप कमी राहतात. पण 11वी 12वीहून जर मुलगा इंजिनिअरिंगला गेला समजा, तर त्याला खूप ऑप्शन आहेत. म्हणजे 200-300 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, 60-65 ब्रँचेस आहेत. परंतु इकडं मात्र त्याला खूप लिमिटेड ब्रँचेसचं पण लिमिट, समजा ब्रँच समजा काय थोडंफार ॲडजस्ट होऊ शकते, परंतु त्याला ते लिमिटेड सीट आहेत. तर तो एक विचार निश्चित करायला हरकत नाही या गोष्टीचा. पॉलिटिक्सच्या बाबतीत मी हे मत या ठिकाणी मांडलं.